जाऊ देत, त्याला सांगून पटत नाही ना, नका त्याच्या मागे लागू. जाऊ देत, त्याला त्रास जेव्हा होईल सांग ना काय आता नाही. कधी 2,500 आहे ना. चांगलं आहे काम नाही. तुमचं शिकान सेकंड म्यूट करा, आलेच सर वापस. ऑल आर बॅक ऑलमोस्ट. ओके, एकच मिनिट. त्यांना म्यूट केलं की चालेल. बरेचसे रिजॉइन झाले. नाही, मी आता ऐकायला आलोय. दुसरे आपले एकच मिनिट. मी दुसरं सेशन चालू करण्यापूर्वी त्याला स्पीकरला मी अनम्यूट करतो. हा, नमस्ते मित्रांनो. आता आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनोद चौधरी. ते 1992 बॅचचे अजिंक्यन आहेत आणि ते सध्या चिपळूण मेडिकल कॉलेजला पीडियाट्रिक्स डिपार्टमेंटचे एचओडी आहेत आणि ते आपल्याला कोविड-19 मिथ आणि त्याच्या फॅक्ट याच्या संदर्भात आपल्याला ते सर्व गोष्टी एक्सप्लेन करतील. विनोद चौधरी, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देऊन सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. येस, थँक्यू शशिकांत. मी डॉक्टर विनोद चौधरी, 95 पास आउट बॅच आहे माझी. 92 सॉरी. मी मूळचा उदगीरचा आहे, लातूरचा. मागच्या 5 वर्षांपासून मी ते चिपळूण मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट बालरोग विभाग म्हणून काम करतोय. आता ऍक्च्युली मी बालरोग तज्ञ असल्याने कोविडचा आणि माझा तितकासा प्रत्यक्ष संबंध येत नाही, पण मी मेडिकल कॉलेजमध्ये आहे, प्रोफेसर आहे. त्याच्यामुळं जे डिस्ट्रिक्ट कमिटी आहे तिथे सिव्हिल सर्जन आहेत, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहेत, बाकी सगळी जी टीम आहे रत्नागिरी जिल्ह्याची, त्यांच्यासोबत अतिशय क्लोजली काम करतोय मागचा 1 महिना झाला कोविड संदर्भात. तर त्याच्यामुळं हे सगळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे रेकमेंडेशन्स येतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे येतात, आपले ICMR आहे जी आपली मेडिकल फील्ड मध्ये टॉप बॉडी आहे भारताची, किंवा मग परदेशामध्ये बोललं तर CDC आहे. त्या सगळ्यांचे जे रेकमेंडेशन्स असतात ते सगळे एकत्रित गोळा करणे आणि त्याच्यामधून एक प्रोटोकॉल किंवा SOP तयार करणे की आपण आपल्या कारण प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगवेगळी आहे, तर तिथे ऍक्च्युली आपण कशा प्रकारे काम करायचे, आपले काय गाईडलाईन्स असते, तर या सगळ्यामध्ये थोडंसं मी क्लोजली काम करतोय. आता आमच्या बॅचच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कशन करताना असं लक्षात आलं, किंवा दुसरे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत माझे, डॉक्टर मित्र म्हणा किंवा नॉन मेडिकल जे मित्र आहेत, त्या सगळ्या ग्रुपवरती एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कोरोनाबद्दल जेवढी माहिती पसरते त्याच्यापेक्षा त्याच्याबद्दल मिथ्स खूप जास्ती पसरत आहेत, चुकीच्या माहिती खूप जास्ती पसरत आहेत त्याच्याबद्दल. आणि यात बराचसा दोष मीडियाला जातो, कारण मीडियाचं कसं असतं की कुठेतरी म्हणजे एक रिसर्च पब्लिश होतं आणि त्या रिसर्च मध्ये कुठली तरी एक ओळ असते जी पॉझिटिव्ह असते, आणि त्या एकाच ओळीला आपलं मीडिया घेऊन इतकं उदो करतं त्याचं की मग सगळीकडे असं वाटतं की बाबा मीडियाने जे सांगितलेलं ते खरं आहे आणि रिसर्च मध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे, आणि असं केलं की आपण बरे होऊ आणि सरकार का करत नाही. पण तिथं बेसिक असं असतं की ते कुठेतरी ती एक ओळ असते, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. तर त्याच्यामुळे मी 3-4 मुद्दे आहेत आणि मी प्रयत्न करेन की जास्ती टेक्निकल नाही होऊ देणार, मेडिकल जास्ती नाही होऊ देणार, जितकं म्हणजे प्लेन शब्दात सांगता येईल तेवढं सांगतो.
तर सुरुवात आपण करूयात की हे जे लॉकडाऊन आहे, लॉकडाऊननी काय होणार आहे. आता बेसिकली कसं आहे की हे व्हायरस अगदी मागच्या 6 महिन्यात आलेला आहे आणि या व्हायरसवरती जगामध्ये सगळीकडे रिसर्च चालू आहे. पण कुठल्याही रोगावरती ज्यावेळेस आपण रिसर्च करतो तर त्या रिसर्चसाठी आपल्याला नंबर ऑफ केसेस खूप जास्त लागतात आणि आजार खूप दिवसांसाठी असावा लागतो. त्याच्यामुळे त्याचे शॉर्ट टर्म इफेक्ट्स काय आहेत आणि त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय आहेत ते आपल्या लक्षात येतात. तर हा आजार जो आहे नुकताच म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून सुरू झालेला आहे. भारतामध्ये तसं जर बघायला गेलं तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेलं आहे. म्हणजे हार्डली 1.5 महिना झालेला आहे भारतात सुरू होऊन. त्याच्यामुळे भारतातलं रिसर्च एकतर 1.5 महिन्यात झालाय सुरू होऊन आणि भारतामध्ये केसेस सुदैवाने खूप कमी आहेत. पण त्याचं दुसरं एक असं झालेलं आहे की केसेस खूप कमी असल्यामुळं भारतामध्ये रिसर्च खूप कमी आहे त्याच्यावर. कारण आपल्याकडे नंबर ऑफ केसेसच तेवढ्या नाही आहेत की ज्याच्यावरती आपल्याला रिसर्च करता येईल आणि त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष काढता येईल. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की लॉकडाऊन हे एक स्टॉप गॅप मेजर आहे. म्हणजे कसं आहे की भांडं फुटलेलं आहे, त्याला फक्त आपण एक त्या छिद्रामध्ये कापड किंवा काहीतरी एक बुच लावून ठेवलेलं आहे आणि तात्पुरतं आपण पाणी वाहनं थांबवलेलं आहे. ते बुच काढलं की पाणी वाहणार आहे. आणि तसंच आहे, आता आपलं लॉकडाऊन आहे म्हणून केसेस कमी आहे. लॉकडाऊन ज्यावेळेस संपेल, टप्प्याटप्प्याने संपू द्या किंवा अचानक संपू द्या, लॉकडाऊन ज्यावेळेस संपेल त्यावेळेस केसेसचं प्रमाण वाढणार आहे. हे सगळे म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटचे जेवढे रिलेटेड आहे हे सगळे मान्य करतील की लॉकडाऊन एकदा संपल्यानंतर केसेस थोड्याशा वाढणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे की केसेस वाढणार आहेत, मग महिन्यानंतर वाढण्यापेक्षा आज वाढलेलं काय वाईट. मग लॉकडाऊन करून एवढं इकॉनॉमिकल आणि एवढं सगळं नुकसान का केलं लोकांचं. तर त्याच्यामध्ये काय आहे की समजा 1.5 महिन्यापूर्वी जर आपल्याकडे केसेस वाढल्या असत्या तर आपली तेवढी तयारी नव्हती. हेल्थ डिपार्टमेंटची तेवढी तयारी नव्हती, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची तेवढी तयारी नव्हती, वेगवेगळ्या राज्यांच्या गव्हर्नमेंटची तेवढी तयारी नव्हती. आणि आता काय हळूहळू केसेस येत आहेत. आजचा आपला भारताचा आकडा जर बघितला तर जवळपास 12,000च्या जवळपास आकडा आहे भारताचा. केसेस हळूहळू येत आहेत. त्याच्यामध्ये एकतर आपल्याला एक्सपिरियन्स येत जातो की कुठली केस आपण कुठल्या प्रकारे ट्रीट करायला पाहिजे, कुठली केस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला पाहिजे, कुठली केस आपण नुसतीच क्वारंटाईन ठेवायला पाहिजे आणि कुठली केस होम क्वारंटाईन ठेवायला पाहिजे, याचा आपल्याला अनुभव येतो. याच्यात पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या 1.5 महिन्यामध्ये नाही म्हणलं तरी पूर्ण भारतभरामध्ये जवळपास 20,000 बेड्स वाढलेले आहेत, हॉस्पिटल बेड्स वाढलेले आहेत. मागच्या 1.5 महिन्यामध्ये बऱ्याचशा डॉक्टरांना कोविड संदर्भात ट्रेनिंग मिळालेली आहे. म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी आपली जेवढी तयारी होती त्याच्या जवळपास दुप्पट तयारी आज आपली आहे. त्याच्यामुळे आपण इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सध्या चांगले आहोत, मॅन पॉवर मध्ये आपण सध्या चांगले आहोत. त्याच्यामुळे आता लॉकडाऊन उठल्यानंतर जरी नंबर ऑफ केसेस वाढल्या तरी आपली तयारी थोडीशी चांगली असणार. दुसरी गोष्ट अशी आहे की सुरुवातीला आपलं लॉकडाऊन फक्त 15 दिवस म्हणून होतं आणि त्याच्यानंतर ते 1 महिना वाढलं. असं का झालं? इनिशियल रिसर्च जे समोर आलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की व्हायरसचं जे इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आपण, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय की व्हायरसने आपल्या शरीरात किंवा कुठलेही व्हायरस असो बॅक्टेरिया असो त्यांनी आपल्या शरीरात प्रवेश केलेला आहे, पण आपल्यामध्ये ती काहीच लक्षणं आणखीन आलेली नाही आणि मग आपल्याला आजार सुरू होतो. तर ते व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरात येणं आणि आजार सुरू होणं हा जो गॅप असतो याला आपण ढोबळमानाने इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. पण कसं असतं की इन्क्युबेशन पिरियड मध्ये जरी त्या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणं नसली तरी तो माणूस ते जंतू पुढे पसरवू शकतो. तर जे इनिशियल स्टडी झाले होते त्याच्यामध्ये असं होतं की व्हायरसचे इन्क्युबेशन पिरियड साधारणतः 14 दिवस आहे. पण भारतात बऱ्याचशा ज्या केसेस आपण पाहिल्या, बऱ्याच ठिकाणी असं झालं की 1 मार्चला परदेशातून आपल्याकडं एक व्यक्ती आली आणि मग 26 मार्च 27 मार्चला त्याच्यामध्ये आजाराची लक्षणं दिसून आली. ते भारतातच नाही जगात सगळीकडे झालं. तर आता हळूहळू एक अशी अंडरस्टँडिंग होऊ लागली की जे आपलं इन्क्युबेशन पिरियड आहे ते 14 दिवसांचं नसून साधारणतः 20-21 दिवसांचं इन्क्युबेशन पिरियड आहे. त्याच्यामुळे आपण एक हे आहे की लॉकडाऊन वाढवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होणार की जेवढ्या लोकांना आणि हे व्हायरस समजा शरीरात जरी शिरलं तरी 100% लोकांना आजार होणार नाही, साधारणतः 20% लोकांना हा आजार होतो.
आणि बाकीचे जे आहेत बॉडीचे जे नॅचरल डिफेन्सेस आहेत त्याच्यामध्येच ते व्हायरस न्यूट्रलाइज होऊन जातात. पण जोपर्यंत ते व्हायरस न्यूट्रलाइज होत नाही बॉडी डिफेन्सने, तोपर्यंत आपण ते व्हायरस किंवा ज्याच्या कोणाच्या शरीरात ते व्हायरस आहेत ते व्हायरस पुढे पसरवत राहणार. या लॉकडाऊनमुळे काय होणार आहे की जे काही केसेस आहेत की ज्यांना व्हायरस शरीरात प्रवेश केलेला आहे पण ज्यांच्यामध्ये आजाराची कुठलीच लक्षणं नाही आहेत, ते आपल्या स्वतःच्या घरी राहतील, त्यांचे बॉडी डिफेन्सेस व्हायरसेसला न्यूट्रलाइज करून टाकतील आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेस ते बाहेर पडतील त्यावेळेस ते क्लीन असतील, ते व्हायरसेस कुणाला पसरवणार नाही. त्याच्यामुळे 1 महिन्यानंतर ज्यावेळेस लॉकडाऊन उठेल तर त्यावेळेस जो व्हायरस आणि या आजाराचा वाढण्याचा जो रेट आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी असेल, जे की आपण आपल्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेडिकल मॅनपॉवर जी आहे या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित हँडल करू शकेल. ही झाली पहिली गोष्ट लॉकडाऊनची. आता दुसरी गोष्ट आहे की लॉकडाऊन झाल्यानंतर कोरोना व्हायरस परत वाढणार आहे, तर मग आपण काय करायचं? तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की कोरोना व्हायरस हे काही इतक्यात संपणार नाहीये. कोरोना व्हायरस हा जो आजार आहे आता तो आलेला आहे आणि हा आजार इथे राहण्यासाठी आलेला आहे, तो काही एवढ्यात जाणारा नाही. आणि हे काही म्हणजे खूप जास्ती काळजी करण्यासारखं नाहीये, कारण आपण जर हिस्टॉरिकली जर बघायला गेलं तर 1950-1960च्या काळात इबोला आलं. इबोला ज्यावेळेस आलं त्यावेळेस असं बोललं जात होतं की इबोला आला तर सगळं जग संपणार आहे, जगातले सगळे लोक इबोलाने इन्फेक्ट होणार आहेत आणि सगळे लोक मरणार. पण आता त्या गोष्टीला 70 वर्ष होत आली. आता सध्या इबोलाचं एंडेमिक चालू आहे आफ्रिकन कंट्रीमध्ये सध्या चालू आहे इबोला एपिडेमिक. पण ते आपल्या वाचण्यात सुद्धा येत नाही किंवा आपल्याला माहिती सुद्धा नाही की इबोलाचं एपिडेमिक सध्याला चालू आहे, सध्या केसेस पॉझिटिव्ह येत आहेत. म्हणजे इतकं आपण इबोलाला विसरून गेलेलो आहोत. दुसरी गोष्ट आहे HIV एड्स. 1980 मध्ये ज्यावेळेस HIV एड्स आलं होतं तर त्यावेळेस असं झालं होतं की पुढच्या 5-6 वर्षामध्ये असं झालं होतं की एड्स आता इतकं पसरणार आहे आणि आता जगबुडीसारखं झालेलं आहे. आणि सुरुवातीच्या काळात तर एड्सचा पेशंट असेल तर म्हणजे सामान्य लोक तर सोडून द्या, डॉक्टर सुद्धा त्या पेशंटला हात म्हणजे अगदी स्पेशलिस्ट लोक सुद्धा त्या पेशंटला हात लावायचे. पण 40 वर्षात परिस्थिती इतकी बदललेली आहे की आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या लोकॅलिटीमध्ये एखादा एड्सचा माणूस राहतो तरी आपण त्याच्यासोबत ज्यावेळेस इंटरॅक्ट करतो तर त्यावेळेस तो सुद्धा एक नॉर्मल कुठला तरी आजार त्या माणसाला आहे असं समजूनच त्याच्याशी इंटरॅक्ट करतो. त्याला आता म्हणजे आपण वाळीत टाकत नाही किंवा ऍट्रोसाइज करत नाही त्याला. आता हे कोरोना सारखे जर आजार बघायला गेले तर काही वर्षापूर्वी आपल्याकडे स्वाईन फ्लू आला होता. स्वाईन फ्लू सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस आला, स्वाईन फ्लू सुद्धा बऱ्यापैकी जीवघेणा आजार आहे. स्वाईन फ्लू मुळे सुद्धा बरंच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आता आपण स्वाईन फ्लूची जास्ती काही काळजी करत नाही. स्वाईन फ्लूचा केस सापडला तर 1 दिवस 2 दिवस पेपरमध्ये बातमी येते, त्याच्यानंतर पेपरवाले विसरून जातात, आपणही विसरून जातो की स्वाईन फ्लू नावाचं काहीतरी आहे. स्वाईन फ्लू सारखीच दुसरी आजार होती सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून किंवा मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून स्वाईन फ्लू सारखेच आजार होते. त्याच्यामध्ये बरेचसे लोक आजारी पडले, बरेचसे लोक मेले सुद्धा त्याच्यामध्ये, कारण त्यांचं सुद्धा रेट ऑफ इन्फेक्टिव्हिटी जे आहे आणि रेट ऑफ डेथ सुद्धा जे आहे आजारी लोकांमध्ये ते सुद्धा खूप जास्ती आहे. जरी कोरोना एवढा नसेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्ती आहे. पण आता त्या गोष्टी 2 वर्ष 3 वर्ष जुन्या झालेल्या आहेत, आपण त्या गोष्टी जवळपास विसरून गेलेलो आहोत. आणि बिलीव्ह मी 1-2 वर्षात कोरोना व्हायरसला सुद्धा आपण असंच विसरून जाणार आहोत. कोरोना व्हायरस असणार आहे पण तोपर्यंत आपल्या हेल्थ फॅसिलिटीज तोपर्यंत कदाचित वॅक्सिन आलेला असेल तर या सगळ्या गोष्टी आहेत तर कोरोनाला सुद्धा आपण विसरून गेलेलो आहोत. तर आता अगदीच घाबरून जाऊन म्हणजे काहीतरी टोकाची गोष्ट करण्यासारखी परिस्थिती नाहीये, कारण हे लॉकडाऊन उठल्यानंतर सुद्धा कोरोना राहणार आहे आणि पुढे बरेच दिवस कोरोना राहणार आहे. पुढच्या गोष्टी आता दुसरे की मी जसं बोललो की केसेस कमी आहेत, आजार खूप कमी दिवसांचा आहे, याच्यावरती रिसर्च अतिशय वेगामध्ये सगळीकडे चालू आहे. पण आणखी सुद्धा या आजाराची नेमकी अंडरस्टँडिंग जी आहे की या आजारामुळे नेमकं होतं काय हे आणखीन सुद्धा आपल्याला कळत नाही. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याच्यावरती वेगवेगळे रिसर्च चालू आहेत. रोज एक काहीतरी नवीन हायपोथेसिस येतं, मग त्या हायपोथेसिसला आपण फॉलो करतो. 2 दिवसानंतर असं कळतं की बाबा ती हायपोथेसिस चूक आहे, मग काहीतरी वेगळं असेल त्याच्यामध्ये. तर रोजच्या रोज त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आपली जी आजाराबद्दलची अंडरस्टँडिंग आहे रोजच्या रोज त्याच्यामध्ये थोडी 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 आपली अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होत चालली आहे. आणि त्याच्यामध्ये पेशंटची जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंट मध्ये आता हळूहळू फरक पडत चाललेला आहे.
पहिल्या 1 महिन्यामध्ये म्हणजे अगदी चीनमध्ये ज्यावेळेस होता, इटलीमध्ये सुरुवातीला ज्यावेळेस होता, इटलीमध्ये सुद्धा आपण सध्या जरी बघितलं तरी सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये डेथचं प्रमाण किती होतं आणि मागच्या आठवड्या 2 आठवड्यांमध्ये जर आपण इटलीतलं डेथचं प्रमाण बघितलं तर ते प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि ओव्हरऑल जगात सगळीकडे डेथचं प्रमाण आता हळूहळू कमी होत चाललंय, कारण आपल्या आजाराची अंडरस्टँडिंग वाढत चालली आहे. याच्यामध्ये मी थोडंसं टेक्निकल जाऊन सांगतो की नेमक्या या आजारामध्ये आता सध्याची जी आपली आजच्या घडीला जी अंडरस्टँडिंग आहे की नेमका आजारामध्ये होतं काय, त्याच्याबद्दल थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो मी. आता सगळे म्हणतात की आजारामुळं कोरडा खोकला येतो आणि धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. तर बेसिक असं आहे की कोरोना व्हायरस जे आहे ते आपल्या फुफ्फुसांवरती असर नाही करत. ते बेसिकली आपल्या रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असतं, हिमोग्लोबिनचं काम असतं की फुफ्फुसातून ऑक्सिजन घेणं आणि ते शरीराला सगळीकडे पसरवणं. हे हिमोग्लोबिनचं काम असतं. आणि आपल्या हिमोग्लोबिनचं एक महत्वाचं घटक असतं आयर्न. जोपर्यंत हिमोग्लोबिन मध्ये आयर्न पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, हिमोग्लोबिन ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट करू शकतो. तर कोरोना व्हायरस काय करतं की हिमोग्लोबिन मधून आयर्नला बाहेर काढून टाकतं. त्यामुळे आपण आपली हिमोग्लोबिन टेस्ट केली तर हिमोग्लोबिन टेस्ट नॉर्मल येते. पण या हिमोग्लोबिन मध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी खूप कमी होऊन जाते. त्याच्यामुळं श्वास घ्यायला त्रास होतो, त्याच्यामुळं धाप लागते. कारण होतं काय की लंग्स मध्ये आपण ऑक्सिजन घेत राहतो, पण हिमोग्लोबिनचीच ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळं मग आपली बॉडी काय करते की आपला श्वास घेण्याचा रेट वाढवते. म्हणजे ऑक्सिजनची इनटेक कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न करते आपली बॉडी, कारण आपल्या शरीराला असं वाटतं की कुठेतरी ऑक्सिजन कमी पडतंय, म्हणून मग आपला श्वासाचा रेट वाढतो, धाप लागते आपल्याला. म्हणजे जसं आपण समजा एक्झर्शन केलं, आपण वेगाने धावून आलो तर आपोआप आपल्याला धाप लागते, कारण तिथं आपल्या बॉडीची ऑक्सिजनची डिमांड वाढलेली असते, म्हणून श्वासाचा रेट वाढतो, म्हणजे ऑक्सिजनचा इनटेक वाढतो. मग दुसरं एक काय होतं की हिमोग्लोबिन नॉर्मल आहे तरी सुद्धा हिमोग्लोबिनची ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी झाली आहे. तर शरीराला काय वाटतं की कदाचित आपण हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन वाढवलं आणि हिमोग्लोबिन वाढलं शरीरातलं तरी ही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आपली वाढेल. त्याच्यामुळे काय होतं की अशा लोकांचं हिमोग्लोबिन नॉर्मल पेक्षा जास्ती जातं. पण तरी सुद्धा जे नवीन हिमोग्लोबिन तयार होते ते सुद्धा डिफेक्टिव्ह आहे. आणि याच्यामध्ये होतं काय की हिमोग्लोबिनचं प्रमाण एका लेवलपेक्षा जास्ती होऊ लागलं की आपलं रक्त जे पातळ असायला पाहिजे ते पातळ नाही राहत, ते रक्ताची थिकनेस वाढते. आणि मग बरेचसे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत या आजाराचे, ते रक्ताची थिकनेस वाढणे त्याच्यामुळे एक आहे. आणि हिमोग्लोबिन मधून जे आयर्न बाहेर पडलेलं आहे त्याचे जे साईड इफेक्ट होतात, बेसिकली जोपर्यंत आयर्न हे हिमोग्लोबिनच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हे शरीरासाठी खूप चांगलं आहे. पण एकदा हे हिमोग्लोबिन मधून बाहेर पडलं, हे फ्री आयर्न जे आहे, मग ते सगळ्यात अगोदर आपल्या त्या लंग्स वरती त्याचे वाईट असर दिसायला लागतात. आणि जे काही आपल्या सिटी स्कॅन वरती वगैरे जे आपल्याला चेंजेस दिसतात ते आयर्नमुळे जी लंगला इजा झालेली आहे, फुफ्फुसाला इजा झालेली आहे, तर त्याच्यामुळे हे सगळं होतं. तर ही बेसिक आजच्या घडीला त्याची अंडरस्टँडिंग अशी आहे. आणि त्याच्यामुळे मग आता ट्रीटमेंट सुद्धा बऱ्यापैकी चेंज झालेली आहे. कारण अगोदर लक्षात आलं होतं की व्हेंटिलेटर वरती ठेवून सुद्धा, व्हेंटिलेटर वरती मॅक्झिमम सेटिंग्स वरती ठेवून सुद्धा पेशंट मध्ये रिस्पॉन्स नसायचा आणि पेशंटची डेथ व्हायची. पण आता जी आपल्याला नवीन अंडरस्टँडिंग आलेली आहे त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरची गरज लागते, पण त्याच्यासोबत जे आपण बाकीच्या ज्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज वापरतोय आपण, त्याच्यामुळं जो व्हेंटिलेटर लावण्याचा जो रेट होता तो रेट सुद्धा बऱ्यापैकी कमी आलेला आहे. आणि पेशंटचे इम्प्रूव्ह होण्याचा रेट आहे तो रेट सुद्धा बऱ्यापैकी आता हळूहळू वाढतोय, कारण आपली डिसीजची अंडरस्टँडिंग वाढते. आता याच्यानंतर काही मिथ्स आहेत की आपण पेपरमध्ये वाचतोय बरंच की हे केल्याने होतं, ते केल्याने होतं. तर त्याच्यात आपण सगळ्यात अगोदर बघू की क्लोरोक्विन. सगळ्याकडे आता पेपरमध्ये वगैरे असं सगळीकडे या मीडियामध्ये सगळीकडे असं झालेलं आहे की क्लोरोक्विन म्हणजे कोरोना व्हायरस वरती रामबाण उपाय आहे. तुम्ही क्लोरोक्विन द्या आणि कोरोना विषयी विसरून जा, असं नाही. क्लोरोक्विन आपण मागच्या जवळपास 7-8 दशकांपासून भारतामध्ये क्लोरोक्विन वापरतोय. क्लोरोक्विन हे बेसिकली मलेरियासाठी दिलं जाणारं औषध आहे. आणि त्याच्यामध्ये मलेरियाचा जो इफेक्ट असतो की मलेरिया सुद्धा थोडंफार कोरोना व्हायरस सारखंच असतं की ते सुद्धा आपल्या हिमोग्लोबिन वरतीच अफेक्ट करतं. तर क्लोरोक्विन जे आहे की ते हिमोग्लोबिनला
अशी आहे की क्लोरोक्विनला आपण एक इम्युनो मॉड्युलेटर ड्रग म्हणतो, की आपल्या शरीराची जी इम्युनिटी असते, तर क्लोरोक्विन काय करते की त्या शरीराच्या इम्युनिटीमध्ये थोडासा फरक घडवून आणते. त्याच्यामुळे बरेचसे आजार आहेत, इम्युनॉलॉजिकल आजार आहेत, जसं आर्थरायटिस आहे. तर अशा आजारांमध्ये आपण क्लोरोक्विन देतो. काही आजार असे असतात की आपल्या शरीराची इम्युनिटी जरा जास्तीच काम करायला लागते आणि मग त्याच्यामध्ये बाहेरचे गोष्टी काय आहेत आणि आपल्या शरीराच्या आतल्या अवयव काय आहेत ती इम्युनिटी विसरू लागते आणि आपल्या शरीरातल्या अवयवावरतीच अटॅक करायला सुरू करते आपल्या शरीराची इम्युनिटी. तर त्यांना आपण इम्युनॉलॉजिकल डिसीजेस म्हणतो. त्याच्यामध्ये आर्थरायटिस हा प्रकार आहे. आपलं शरीरच आपल्या सांध्यांना किंवा सांध्यामध्ये जे फ्लुइड असतं, जे कार्टिलेज असतं, त्याला डिस्ट्रॉय करायला लागते आपल्या शरीराची इम्युनिटी. तर इथे क्लोरोक्विन काय करते की इम्युनिटीमध्ये थोडंसं चेंज करते, ते म्हणजे इम्युनिटी थोडीशी हलकीशी कमी होते, त्याच्यामुळं हा प्रकार कमी होतो. तर तसंच कोरोनामध्ये सुद्धा आपण एक बघितलं की आपली शरीराची जी इम्युनिटी आहे ती बऱ्याचदा कोरोनाला अटॅक करण्यापेक्षा आपल्या शरीरावरतीच त्याचा जास्ती अटॅक होतो. तर क्लोरोक्विन दिल्यामुळे एक होतं की हिमोग्लोबिनचं प्रोटेक्शन होतं आणि दुसरं होतं की आपल्या शरीराची जी एक्झॅजरेटेड इम्युनिटी आहे अगेन्स्ट कोरोना व्हायरस ती थोडीशी कमी होते. त्याच्यामुळे त्याचा जो विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे तो कमी होतो. ह्या दोन गोष्टी आहेत की ज्याच्या प्रकारे क्लोरोक्विन काम करतं. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पेशंटला क्लोरोक्विन दिलंच पाहिजे आणि प्रत्येक पेशंटमध्ये क्लोरोक्विन काम करेलच. का? कारण क्लोरोक्विनचे स्वतःचे साईड इफेक्ट्स आहेत. क्लोरोक्विन देताना आपल्याला ते जे पेशंट हॉस्पिटलमध्ये आहे आणि जो अंडर मॉनिटरिंग आहे त्याच पेशंटला क्लोरोक्विन देणं बरं असतं. कारण आपण एक बघितलं की कोरोनाचे सगळे जे पेशंट आहेत, सिरियस पेशंट आहेत, ते अबोव 50 अबोव 55 आहेत आणि क्लोरोक्विनचे सुद्धा साईड इफेक्टचे चान्सेस याच एज ग्रुपमध्ये खूप जास्ती आहेत. मागच्या महिन्यामध्ये ब्राझीलमध्ये त्यांनी एक क्लोरोक्विनचे फायदे कोरोना व्हायरसमध्ये काय आहेत हे बघण्यासाठी त्यांनी एक स्टडी सुरू केली आणि त्यांना ते स्टडी अगदी आठवड्याभरामध्ये बंद करून टाकावी लागली. याच्यासाठी की त्यांनी काय केलं की कोरोना व्हायरसचे जे पेशंट आहेत त्यांचे दोन ग्रुप बनवले. एका ग्रुपला क्लोरोक्विन नाही दिला आणि दुसऱ्या ग्रुपला क्लोरोक्विनची ट्रीटमेंट द्यायला सुरू केली त्यांनी. तर क्लोरोक्विनची ट्रीटमेंट द्यायला सुरू केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या ग्रुपला ते क्लोरोक्विन देतात त्या ग्रुपमध्ये हार्ट अटॅक आणि हार्टच्या कॉम्प्लिकेशन्समुळे डेथ होण्याचा रेट खूप जास्ती आहे आणि जेवढ्या डेथ कोरोना व्हायरसमुळे पेशंटचे होत आहेत त्याच्यापेक्षा जास्ती डेथ क्लोरोक्विन दिलेल्या ग्रुपमध्ये हार्ट अटॅक आणि हार्ट फेलियर या गोष्टींमुळे डेथ जास्ती होऊ लागली. त्याच्यामुळे आठवड्या 10 दिवसामध्ये त्यांना ती स्टडी थांबवावी लागली. त्याच्यामुळे कोरोना आपलं क्लोरोक्विन जे आहे ते सुद्धा काही रामबाण नाहीये. त्याचेही साईड इफेक्ट खूप जास्ती आहेत. पण हे मीडियामुळे असं झालेलं आहे की अगदी सगळेजण मेडिकलवरती जाऊन मला मलेरियाची गोळी दे म्हणून घेऊन गोळी खातायत. ते सेफ नाहीये. त्यातल्या त्यात 15 वर्षाच्या खालचे जे आहेत आणि 50 वर्षाच्या वरचे जे आहेत त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचे रेट खूप जास्ती आहेत. सडन हार्ट अटॅक येणं या सगळ्या गोष्टी होणं आणि त्याच्यात सडन डेथ होणं या गोष्टी क्लोरोक्विनमुळे आहेत. तर त्याच्यामुळं अनलेस डॉक्टर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून क्लोरोक्विन चालू करतायत, स्वतःहून पेपरमध्ये येतंय, न्यूजमध्ये सांगतात म्हणून मेडिकलवरती जाऊन क्लोरोक्विनच्या गोळ्या घेऊन क्लोरोक्विन खाणं या गोष्टी खूप डेंजरस आहे. आता दुसरं आहे व्हेंटिलेटर बद्दल तर मी बोललोच आहे. दुसरं एक आहे की आता एक नवीन एक ट्रीटमेंटचा प्रकार परदेशामध्ये खूप वाढतोय की ज्याला प्लाझ्मा थेरपी म्हणतात. आता प्लाझ्मा थेरपी बेसिकली काय असतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीचं इन्फेक्शन झालं की आपलं शरीर त्याच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज तयार करतं आणि ते अँटीबॉडीज काही काळासाठी आपल्या शरीरात राहतात. तर आणि या प्लाझ्मा म्हणजे बेसिकली काय असतं की आपलं रक्त जे असतं, रक्तामधून सगळ्या सेल्स आपण बाजूला काढून टाकल्या, रेड ब्लड सेल्स आहेत, व्हाईट ब्लड सेल्स आहेत, प्लेटलेट आहेत, हे सगळं बाजूला काढून टाकल्यानंतर जे काही लिक्विड उरतं त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आणि आपलं बॉडी जे काही अँटीबॉडीज वगैरे तयार करतं त्या सगळ्या अँटीबॉडीज या प्लाझ्मामध्ये असतात. तर बेसिकली प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय आहे की जे पेशंट कोरोनामधून दुरुस्त होऊन बाहेर पडलेले आहेत त्या लोकांचा प्लाझ्मा घेणे आणि जे आता आजारी लोक आहेत त्या लोकांना तो प्लाझ्मा देणे इंजेक्शनद्वारे. तर त्याच्यामुळे काय होईल की त्यांच्या बॉडीमध्ये कोरोना विरुद्धचे रेडीमेड अँटीबॉडीज जातील आणि त्यांना कोरोनाला न्यूट्रलाइज करण्यासाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो. तर ही एक प्रॉमिसिंग थेरपी आहे. याचा सुद्धा खूप सारा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतोय सगळीकडे.
पण परत आता भारताचं दुर्दैवच असं आहे की पहिली गोष्ट आहे की भारतामध्ये केसेसच खूप कमी आहे आणि ओरिजिनल नंबर ऑफ केसेस खूप कमी असल्यामुळं त्यात रिकवर होणारे केसेस सुद्धा खूप कमी आहे. आणि पुन्हा युजली आपल्या भारतीयांची प्रवृत्ती अशी असते की मला दुसऱ्या कुणाकडून जर काही मिळत असेल तर ते मी आनंदाने घेईन, पण मी आता कोरोनामधून दुरुस्त झालेलो आहे आणि माझ्या प्लाझ्माचा दुसऱ्या कुणाला फायदा होणार आहे म्हणलं तर ते काही आपलं 300-350 ml ब्लड काढायला तयार होत नाही. आणि ही आपल्या सध्याची भारतातली एक शोकांतिका आहे की खूप सारे लोक जे आहेत की आपला प्लाझ्मा डोनेट करायला तयार नाही. हेल्थ फील्ड मधले जे लोक आहेत त्यांना हे मान्य करतील की ब्लड डोनेशन सुद्धा करण्यासाठी म्हणजे किती धडपड करावी लागते, की अतिशय चांगले चांगले शिकलेले लोक सुद्धा त्यांच्या मनामध्ये असतं की ब्लड डोनेशन केल्याने मला हे साईड इफेक्ट होतील, ते साईड इफेक्ट होतील. तर तेच आहे की प्लाझ्मा थेरपी सुद्धा भारतामध्ये प्लाझ्मा थेरपी इतक्यात येणार नाही, कारण नंबर ऑफ रिकवर्ड पेशंट्स आपल्याकडे खूप कमी आहेत. जोपर्यंत रिकवर्ड पेशंटचा आकडा खूप जास्ती होणार नाही आपल्याकडे, तोपर्यंत प्लाझ्मा कलेक्शन सुद्धा तेवढं जास्ती होणार नाही. पुन्हा प्लाझ्मा थेरपीमध्ये सुद्धा हे सुद्धा काही रामबाण औषध नाहीये, याच्यात सुद्धा साईड इफेक्ट असतात. कारण प्लाझ्मा देणं म्हणजे एखाद्या पेशंटला रक्त चढवण्यामध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स असतात ते सगळे कॉम्प्लिकेशन प्लाझ्मा देण्यामध्ये सुद्धा असतात. कारण शेवटी हे कसं असतं की आपण ब्लड सुद्धा देतोय, पण हे एका प्रकारे ऑर्गन ट्रान्सप्लांट सारखी गोष्ट आहे. एकाचं ऑर्गन आपण दुसऱ्याला ट्रान्सप्लांट करतो. तर बॉडी दुसऱ्याच्या शरीरातून घेतलेल्या कुठल्या गोष्टीला आपली बॉडी कसं रिॲक्ट करेल हे सांगणं थोडंसं अवघड असतं. पण बऱ्याचदा बघतो की ज्या लोकांना आपण बऱ्याचदा ब्लड ट्रान्सफ्युजन देतो त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स येतात, डेथ सुद्धा होतात अशा केसेस. तर बऱ्याचदा काय होतं की आपली बॉडी या गोष्टींना रिजेक्ट करते. तर प्लाझ्मा थेरपी सुद्धा सुरू करताना अतिशय म्हणजे क्लोज मॉनिटरिंग करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या पेशंटला ठेवून तिथं आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. साध्या हॉस्पिटल म्हणजे आपण कुठेतरी कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट व्हायचं आणि त्यांना सांगायचं की मला प्लाझ्माच दे, हे शक्य नाही. तर हे 2 मिथ आहेत, क्लोरोक्विन, प्लाझ्मा थेरपी, व्हेंटिलेटर. आता तिसरी एक आहे की काही दिवसांपूर्वी पेपरमध्ये खूप जास्त येत होतं की लॉकडाऊन बंद करून टाका, सगळ्यांना बाहेर येऊ द्या, सगळ्यांना इन्फेक्ट होऊ द्या आणि मग त्याच्यातून हर्ड इम्युनिटी वाढेल आणि मग याचा कोरोनाचा प्रसार थोडासा कमी होईल. तर बेसिकली हर्ड इम्युनिटी म्हणजे काय असते की एखाद्या पॉप्युलेशनच्या 60-70% लोकांना तो आजार झालेला आहे, ते त्या आजारातून दुरुस्त झालेला आहे आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये मग त्या आजाराच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तोच आजार त्या व्यक्तीला पुन्हा होणार नाही आणि त्याच्यामुळे ती व्यक्ती तो आजार पुढे पसरवू शकणार नाही. त्याच्यामुळे आजाराचा जो प्रसार आहे तो थोडासा थांबण्यामध्ये मदत होते. हे हर्ड इम्युनिटी मध्ये. पण हर्ड इम्युनिटीसाठी याच्यात सुद्धा आणखी पुन्हा 2-3 गोष्टी अशा असतात की हर्ड इम्युनिटी खूप जास्ती कामाला कुठे येते की जिथे फक्त माणसांमध्येच इन्फेक्ट करणारा व्हायरस असतो, की जसं आपण स्मॉल पॉक्स आहे, पोलिओ आहे, आपण या आजारांना इरॅडिकेट करून टाकलेलं आहे, त्याच्या जगात नाहीये. पण त्याच्यामध्ये काय होतं की स्मॉल पॉक्सची जी व्हायरस होती, पोलिओचं जे व्हायरस आहे, ते ह्युमन बॉडी सोडलं तर दुसऱ्या कुठल्याच प्राण्यामध्ये ते व्हायरस जगू शकत नाही किंवा ट्रान्समिट होऊ शकत नाही. ते फक्त ह्युमन बॉडीमध्येच राहतं. पण आपल्याला माहिती आहे की कोरोना व्हायरस जे आहे की ते ह्युमन बॉडीच नाही तर प्राण्यांमध्ये सुद्धा होऊ शकतं आणि प्राण्यांकडून सुद्धा त्याचा प्रसार होऊ शकतो. तर आणि पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला हे बरेचसे आजार असे असतात की जसं कांजण्याचा आजार आहे, गोवर आहे, गालफुगीचा आजार आहे. हे आजार असे असतात की एकदा आपल्याला लहानपणी झाले की याची लाईफ लॉंग इम्युनिटी असते. एकदा तो आजार झाला की पुन्हा आयुष्यभर तो आजार होणार नाही. पण तसंच दुसरे बरेचसे आजार असतात. दरवर्षी आपल्याला सर्दी होते. सर्दी बरेचसे सर्दी जे आहेत ते व्हायरसमुळे होतात. पण तीच सर्दी आपल्याला दरवर्षी होत राहते. तर काही आजार असे असतात की त्याची इम्युनिटी लाईफ लॉंग राहत नाही. तर आणखीनपर्यंत हे आजाराचा कालावधी खूप लहान असल्यामुळे आपल्याला हे माहिती नाही की या आजारामुळे आपल्याला लाईफ लॉंग इम्युनिटी मिळते की नाही. काही केसेस असे आता लक्षात आलेले आहेत की हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीट केलंय, त्यांचे रिपोर्ट 3 रिपोर्ट 4 रिपोर्ट निगेटिव्ह आले. निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज केलं आणि महिन्याभरानंतर तेच पेशंट पॉझिटिव्ह होऊन परत आले. तर आता हे आपल्याला माहिती नाही की त्यांना परत इन्फेक्शन नव्याने झालेलं आहे कोरोना व्हायरसचं, की पहिलं जे इन्फेक्शन होतं ते पुन्हा परत उफाळून आलेलं आहे आणि परत निगेटिव्ह झालेले पॉझिटिव्ह झालेले आहे. तर त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला ही अंडरस्टँडिंग येत नाही की हे व्हायरस लॉंग टर्म मध्ये कसं काम करते,
तोपर्यंत हर्ड इम्युनिटी वाढवणे आणि सगळ्या लोकांना एकाच वेळेस इन्फेक्शन होऊ देणे, या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीवर शक्यतो आपण चर्चा न केलेली बरी. मीडियाने सुद्धा याला खूप जास्ती न उचललेलं बरं. हर्ड इम्युनिटी वाढवणं जोपर्यंत हे अंडरस्टँडिंग आपली बरी होत नाही तोपर्यंत नाहीये. तर आय थिंक एवढंच आहे. तर आपले काही क्वेश्चन्स असतील तर पुढच्या एक 5 मिनिटांमध्ये मी, कारण वेळ आता जवळपास संपत आलेला आहे, काही क्वेश्चन्स असतील तर एक 5 मिनिटात मी क्वेश्चन्स घेतो. हा डॉक्टर, मला एक प्रश्न होता. हा. आजकालचे हे म्हणजे मागच्या एक 10 ते 12 वर्षातले जे काही नवीन आजार येत आहेत, म्हणजे स्वाईन फ्लू असेल हा. किंवा हे कोरोना असेल, हे पुण्यापासूनच का सुरुवात होते? पुण्यात तिथे काय होणे, सगळी सुरुवातच म्हणजे पुण्यातून होते आपल्या. चांगली असो की वाईट असो, सगळ्या गोष्टी पुण्यातनच सुरू होतात. तसं नाही. बेसिकली काय आहे की पुणे हे टेक्नॉलॉजी हब आहे आणि पुणे आहे, बँगलोर आहे, हैदराबाद आहे, हे सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजीचं हब असल्यामुळं परदेशातून येणाऱ्या आणि परदेशाला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप जास्ती आहे. आता तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये सुद्धा प्रमाण खूप जास्ती आहे, पण आपण कम्पेअर जर केलं तर पुण्यामध्ये हा प्रमाण खूप जास्ती आहे. आणि पुण्यामध्ये गर्दी खूप जास्ती आहे. तर त्याच्यामुळं पण त्यावेळेस जर आपण बघितलं तर पुण्यातल्या केसेस बाकीच्या ठिकाणांशी आपण कम्पेअर केलं, पुण्यातल्या केसेस खूप जास्ती आहेत असं नाहीये. मुंबईच्या केसेस पुण्याच्या कितीतरी पटीने जास्ती आहेत. नागपूरच्या केसेस पुण्यापेक्षा जास्ती आहेत. बँगलोरमध्ये केसेस, चेन्नईमध्ये केसेस सापडलेले आहेत. आता पुण्यामध्ये आपल्याला कसं असतं की पुण्यामध्ये एक केस झाली की पुण्यामध्ये त्याचा भाव थोडासा जास्ती होतो. कोरोना तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये प्रमाण मागच्या 2 आठवड्यांमध्ये प्रमाण खूप कमी झालेलं आहे. तिला 5-6 केसेस पुण्यामध्ये सापडल्या, त्याचा उगवा झाला त्या केसेसचा. त्याच्यानंतर पुण्यामध्ये प्रमाण खूप कमी आहे. इनफॅक्ट आनंदाची गोष्ट ही आहे की मागच्या हॅलो 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 प्लीज म्यूट करा. जे हॅलो हॅलो म्यूट करून द्या. प्लीज म्यूट एव्हरीबडी. हा शशी, सगळ्यांना आधी म्यूट कर प्लीज. ओके, एकच मिनिट. काय हे सगळ्यांना मी प्रश्न विचारण्यासाठी म्हणून मी अनम्यूट केलं होतं, पण उपयोग होत नाहीये. सगळ्यांनाच म्यूट करा. जे प्रश्न विचारायचे ते स्वतः अनम्यूट करतील. हा ठीक आहे. हा प्लीज कॅरी ऑन. आणि आता कसं आहे की एक चांगली बातमी ही आहे की परवापर्यंत म्हणजे काल सकाळचं जे स्टॅटिस्टिक्स होते त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये केसेस खूप वेगाने वाढत होत्या. पण सकाळपासून ते आज सकाळपर्यंत जे आहे तर पहिल्यांदा असं झालेलं आहे की नंबर ऑफ केसेस कमी झालेले आहेत. म्हणजे जो रेट आहे वाढण्याचा, म्हणजे समजा रोज 100, 110, 120 अशा वाढत असतील तर मागच्या 24 तासामध्ये 70% वगैरे असंच वाढलेले आहेत केसेस. तर जो रेट ऑफ ग्रोथ जो आहे तो कमी व्हायला लागलेला आहे. तर आपण असं एक्सपेक्ट करू की इथून असंच ते राहुल. संजीव. या हॅलो संजीव, प्लीज कॅरी ऑन. येस सर. परत कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत आणखी? आय थिंक शशी कोणाचे काही क्वेश्चन्स नसतील तर मग प्रश्न आहेत का कोणाचे काही? सर टोटल एक्सपेक्टेड आता पिरियड किती राहील सर याचा? नाही सर, मी तुम्हाला बोललो ना की दिस व्हायरस इज हिअर टू स्टे. जसं आपल्याकडे इबोला मागच्या 80 वर्षांपासून आहे, एड्स मागच्या 40 वर्षांपासून आहे, स्वाईन फ्लू मागच्या 13 वर्षांपासून आहे. तर हे व्हायरस सुद्धा आपल्यासोबत राहणार आहे आणि आपल्याला त्याच्यानुसार थोडंसं स्वतःमध्ये चेंज करून घेऊन आपल्याला व्हायरस सोबत राहायचं आहे. हॅलो फक्त हॅलो वॅक्सिन येईल आणि ट्रीटमेंट मॉडॅलिटीज बऱ्या होतील, त्याच्यामुळे आपल्याला कोरोना सुद्धा आज जेवढा जीवघेणा वाटतोय तेवढा 2 वर्षानंतर वाटणार. प्लीज एक्सप्लेन व्हॉट प्रिकॉशन्स. प्रिकॉशन्स सगळ्या स्टँडर्ड प्रिकॉशन्स, सगळ्याच्या स्टँडर्ड प्रिकॉशन्स आहेत त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत.
Just repeat, sir. अतिशय आवश्यक असल्याशिवाय घरच्या बाहेर पडायचं नाही. ते झालं, पण बाकी इतर काय खायचं इतर काय खायचं नाही. काय खायचं आहे ते खा सर, त्याच्यामध्ये पथ्य काहीच नाही. काय खायचंय ते खा. हा, फक्त एवढं आहे की बाहेर जाताना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं. आज सुद्धा आपण बघतो की किराणा दुकानामध्ये वगैरे ठीक आहे, ते थोडंसं डिस्टन्स ठेवतायत. खरी गर्दी होते ती भाजी मंडीमध्ये गर्दी होती. बरोबर आहे. हे पर्सनली असं केलेलं की मागच्या 3 आठवड्यांपासून मी भाजी विकत घेतलेलीच नाही. आमच्याकडे किराणा दुकानात बटाटे भेटतात. मी 10 किलो बटाटे, 10 किलो कांदे आणून ठेवलेले आहेत आणि सगळ्या डाळी आणून ठेवलेल्या आहेत. भाजी खावीशी वाटली तर बटाट्याची भाजी खायची, नाहीतर सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या कडधान्य जे आहेत, अख्खी मूग आहे, उडीद आहे, मटकी आहे, या डाळी आहेत सगळ्या, आणि भाकर खिचडी करायची, त्याच वेगवेगळे प्रकार करून खायचे. ते घोड्याचं खाणं खायचं. प्रचंड गर्दी होती. दुसरी गोष्ट आहे की कटाक्षाने मास्क वापरणे. घरच्या बाहेर अगदी आपल्याला म्हणजे आपल्या बिल्डिंग मध्ये गॅलरीत जाऊन थांबायचं असेल किंवा कॉमन पॅसेज मध्ये जाऊन थांबायचं असेल तर मास्क घाल. विदाऊट मास्क आपल्या घराच्या मेन दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. आणि मेन दरवाजाच्या बाहेर अगदी म्हणजे आपण कचरेवाल्याला आपली डस्टबिन देऊन परत जरी घेतली, आत आल्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुणे आणि त्याला कचरा देताना सुद्धा मास्क घालून, किंवा दूधवाला आपल्याला दूध द्यायला येतो, मास्क घालून बाहेर जाणे, दूध घेणे, दूध घेतलेलं व्यवस्थित उकळून घेणे आणि त्याच्यानंतर आपले हात स्वच्छ धुवून घेणे. कारण कसं आहे, आपल्याला स्वतःला आपलं प्रोटेक्शन करायचंय. त्याच्यामुळे हायजीन मेंटेन करणं आणि डिस्टन्स मेंटेन करणं, या 2 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला कोरोना होणार नाही. हे मी 100% खात्रीने सांगतो. फक्त डिस्टन्स मेंटेन करणं आणि हायजीन मेंटेन करणं. Can you elaborate a little bit on vaccine? Hello. Can you please elaborate it? Yes. Vaccine is still a long time away. आता ही एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे, याच्यामध्ये आपण काही म्हणजे इंटरनॅशनल बॉडीज जे आहेत ते थोडंसं लिनियंट होतील. पण कसं असतं की कुठलंही नवीन वॅक्सिन ज्यावेळेस मार्केटमध्ये येतं तर त्याच्यावरचे जे स्टडीज असतात ते 3-4 लेवलमध्ये चालतात. अगोदर त्याच्यावरती इन लॅब स्टडीज होतात, मग अॅनिमल्स वरती स्टडीज होतात, मग ह्युमन्स मध्ये सुद्धा अतिशय छोट्या सॅम्पल वरती त्याच्या स्टडीज होतात आणि मग मोठ्या स्टडीज होतात आणि त्याच्यानंतर मग ते ऍक्च्युअल मार्केटिंग होतं वॅक्सिनचं. तर एवढं सगळं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 4-5 वर्षांचा वेळ जातो. म्हणजे ऍक्च्युअल वॅक्सिन तयार होणं आणि ते मार्केटमध्ये येणं, त्याच्यात कितीही लवकर म्हटलं नाही म्हणलं तरी 2-3 वर्षाचा वेळ जातो. आणि पुन्हा दुसरी गोष्ट कशी आहे की कोरोना व्हायरस जी आहे याच्यामध्ये म्युटेशन्स होत असतात. म्युटेशन म्हणजे असं असतं की ते स्वतःमध्ये थोडासा बदल घडवून आणते. तर वुहानचा व्हायरस, इटलीचा व्हायरस, इंग्लंडचा व्हायरस आणि भारताचा व्हायरस, जरी आपण सगळे कोरोना म्हणत असू तर हा एकच व्हायरस नाही. 1% 2% हे सगळं डिफरन्स आहे यात. प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणच्या व्हायरसमध्ये तिथल्या वातावरणानुसार त्या व्हायरसमध्ये थोडं म्युटेशन होतात. चीनमध्ये वॅक्सिन तयार झाली. की जर काही इतर, आता आपला 1 मिनिटाचाच टाइम राहिलेला आहे, जर काही इतर पार्टिसिपंटचा काही प्रश्न असतील तर त्यांनी आयदर योगेशकडे किंवा माझ्याकडे तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा आणि मी विनोद चौधरी सरांना मी शेअर करेन ते प्रश्न आणि त्यांचे जे काही त्याचे उत्तर असतील ते आपल्याला मी आपल्या ग्रुपवरती ते परत मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन. ठीक आहे. तर डॉक्टर विनोद चौधरी आपलं धन्यवाद आणि शिरीष पटवर्धन सरांचे पण धन्यवाद आणि सर्व पार्टिसिपंटचे धन्यवाद. थँक्यू. दोन्ही डॉक्टरांनी छान सांगितलं. खूप छान झाले. हो, आता आपण आपलं तयारी ठेवूयात की आपलं पोट कमी करायचंय आणि आपण घरात राहायचंय. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.